कर्क राशी 3 जानेवारी 2026 पासून घडणार हे 5 मोठे बदल तुम्हाला काहीच करता येणार नाही. नशिबाचा मोठा युटर्न. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी आहे. कधी कधी आयुष्यात असा काळ येतो जिथे प्रयत्न, योजना, इच्छाशक्ती या सगळ्यांची मर्यादा संपते. कर्क राशीच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षात खूप काही सहन केलं आहे. भावना दाबून ठेवल्या, लोकांना समजून घेतलं आणि स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष केलं. पण 3 जानेवारी 2026 पासून हा समतोल तुटू लागतो. हा बदल अचानक होणार नाही, पण एकदा सुरू झाला की तो थांबवणं कुणाच्याही हातात राहणार नाही. हा व्हिडिओ भविष्य सांगण्यासाठी नाही तर तुम्हाला मानसिक दृष्ट्या तयार करण्यासाठी आहे. कारण जो काळ येतोय तो तुमच्याकडून काहीतरी घेईल, पण त्याहूनही अधिक तुम्हाला हा काळ देऊन जाणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल का काही गोष्टी तुमच्या हाताबाहेर जात आहेत आणि का तसंच होणं देखील हे आवश्यक आहे. यात पहिला मोठा बदल आहे, गेल्या अनेक जन्मांच्या कर्माचा दरवाजा एकाच वेळी उघडणार. 3 जानेवारी 2026 पासून कर्क राशीसाठी जो पहिला बदल सुरू होतो तो फक्त या जन्मापुरता मर्यादित नाही. हा बदल मागील अनेक वर्ष, कदाचित जन्मांपासून साठत आलेल्या कर्माचा हिशोब सुरू करणारा आहे. शनीची दृष्टी आणि चंद्राची संवेदनशीलता मिळून असा काळ तयार करतात की तुम्ही जे सहन केलं पण कधी व्यक्त केलं नाही, ज्या अपमानावर तुम्ही शांत राहिला, ज्यावेळी तुम्ही इतरांसाठी स्वतःचं नुकसान करून घेतलं, त्या प्रत्येक घटनेचा प्रभाव आता बाहेर पडू लागेल. हा बदल असा असेल की काही कर्क राशीच्या लोकांना अचानकच न्याय मिळेल. जिथे तुम्हाला वाटत होतं आता काहीच होणार नाही, तिथेच नियती हस्तक्षेप करेल. तर काही लोकांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीचे देखील परिणाम अचानक भोगावे लागतील. हे परिणाम सौम्य नसतील, ते अंतर्मन हलवणारे असतील. तुम्हाला जाणवेल की आता आयुष्य तसंच चालू राहणार नाही. आता प्रत्येक गोष्टीला तुम्हाला आता उत्तर मिळणार आहे. यात दुसरा मोठा बदल आहे. नात्यांमधील सत्य इतकं स्पष्ट होईल की डोळे झाकूनही तुम्हाला ते टाळता येणार नाही. कर्क राशीचे लोक नात्यांमध्ये मनापासून गुंततात. ते लोकांवर विश्वास ठेवतात, कधी कधी स्वतःच्या तोट्याच्या किमतीवरही. पण 3 जानेवारी 2026 नंतर नात्यांमधले सर्व मुखोटे गळायला सुरुवात होईल. हा बदल हळूहळू होणार नाही, तो अचानक धक्का देणारा असेल. ज्यांना तुम्ही आपलं मानलं ते आता दूर जातील. ज्यांच्यावर तुम्ही शंका घेतली नाही तेच प्रश्न निर्माण करतील. काही गुपितं उघड होतील जी तुम्ही कधी ऐकायची कल्पनाही केली नसेल. हा काळ भावनिकदृष्ट्या खूप कठीण असेल. काही नाती यात तुटतील, काही नात्यांमध्ये कायमचा दुरावा निर्माण होईल. पण एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, ही तोडफोड विनाकारण नाही. नियती तुम्हाला अशा लोकांपासून दूर करत आहे जे तुमच्या पुढच्या टप्प्यात अडथळा ठरू शकतात. हा बदल वेदनादायक असला तरी तो तुमच्या आयुष्याचं सोनं करणार आहे. यानंतर तिसरा मोठा बदल, आर्थिक जीवनात नियंत्रण सुटल्यासारखं तुम्हाला वाटेल, पण हाच निर्णायक टप्पा असेल. 3 जानेवारी 2026 नंतर कर्क राशीच्या आर्थिक जीवनात एक विचित्र अस्थिरता जाणवेल. तुम्हाला असं वाटू शकतं की पैसा येतोय पण तिकट नाही. प्रयत्न करत आहात पण अपेक्षित परिणाम मिळत नाही. काही खर्च अचानक वाढतात, काही आर्थिक निर्णय चुकल्यासारखे वाटतात. हे सगळं तुमच्या चुकीमुळे होतंय असं नाही. हा काळ जुने आर्थिक पॅटर्न तोडण्यासाठी आलेला आहे. ज्या गोष्टींवर तुम्ही खूप काळ अवलंबून होता त्या हळूहळू आता संपत जातील. पण हाच काळ नवीन मार्गाची बीज देखील रोवणार आहे. काही कर्क राशीच्या लोकांना अचानक नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळतील. जुनं कर्ज मिटण्याची देखील यावेळी शक्यता दिसते आहे. किंवा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची संधी तुम्हाला मिळेल. हा बदल गोंधळ निर्माण करेल, पण तो भविष्यातील स्थैर्यासाठी आवश्यक असेल. चौथा मोठा बदल, आतून मोडून बाहेरून नव्याने घडण्याची प्रक्रिया आता सुरू होईल. 3 जानेवारी 2026 नंतर कर्क राशीच्या आयुष्यात जो बदल होतो तो कुणालाही लगेचच तो बदल दिसणार नाही. हा बदल बाहेरच्या परिस्थितीपेक्षा तुमच्या आतल्या जगात घडणारा सर्वात मोठा उलथापालथीचा हा टप्पा आहे. कर्क राशीच्या व्यक्ती जो नेहमी इतरांच्या भावना समजून घेतो, सगळ्यांना सांभाळतो, स्वतःच्या वेदना लपवतो, तो आता हळूहळू थांबेल. तुम्हाला जाणवेल की पूर्वीसारखं प्रत्येकासाठी झुकणं आता शक्य होत नाही. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणं थकवणारं वाटतं. काही गोष्टींवर शांत राहणं आता आत्मघातक वाटतं. हा टप्पा मानसिकदृष्ट्या खूप जड असेल. कधी कधी एकटेपणा वाढेल, कधी कधी मनात रिकामेपण तुम्हाला जाणवेल. पण हाच रिकामेपण नवीन स्वतःची ओळख तयार करण्याची देखील जागा होऊ शकतो.
तुम्ही हळूहळू शिकाल नाही म्हणणं, स्वतःची सीमा ओळखणं, भावनांपेक्षा विवेक वापरणं. हा बदल तुम्हाला कठोर बनवत नाही, तर तो तुम्हाला शहाणं आणि मजबूत बनवतो. यानंतर 5वा मोठा बदल. नियती असा मार्ग उघडेल की मागे वळून पाहण्याची देखील तुम्हाला संधी मिळणार नाही. 3 जानेवारी 2026 नंतर कर्क राशीच्या आयुष्यात एक असा टप्पा सुरू होतो जिथे परत फिरण्याचा मार्ग बंद होतो. हा बदल एखाद्या घटनेच्या स्वरूपात येऊ शकतो. अचानक मिळालेली संधी, अनपेक्षित जबाबदारी, परिस्थितीमुळे एखादा घ्यावा लागणारा निर्णय किंवा आयुष्याची दिशा बदलणारा प्रसंग. हा निर्णय तुमच्या हातात पूर्णपणे असेलच असं नाही, पण तो टाळता येणार नाही. तुम्हाला भीती वाटेल, आपण हे करू शकू की नाही, आपला हा निर्णय चुकला तर. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा मार्ग तुम्ही शोधलेला नाही, हा मार्ग तुमच्यासाठी आधीच देवाने ठरवलेला आहे. या बदलांनंतर काही लोक आयुष्यातून कायमचे दूर जातील, जुनी ओळख मागे पडेल, तुमचं नाव, स्थान किंवा ओळख देखील यामुळे बदलू शकते. हा टप्पा सुरुवातीला अस्थिर वाटेल, पण हाच टप्पा तुमचं संपूर्ण भविष्य नव्याने लिहिणार आहे. नशिबाच्या या वळणावर प्रतिकार न करता स्वीकार करणं हाच एक मार्ग तुमच्याकडे आहे. 3 जानेवारी 2026 नंतर कर्क राशीच्या आयुष्यात जे काही घडेल ते योग्य आहे की अयोग्य हा प्रश्नच मुळात उरणार नाही. कारण हा काळ तुमच्या इच्छेने नाही, तर नियतीच्या नियमांनी आता इथून पुढे चालणार आहे. जे नातं टिकणार नाही ते कधीही धरून ठेवलं तरीही निसटेल. जे पैसे थांबणार नाहीत ते कितीही सावरून ठेवले तरीही ते जाणार आहेत. आणि जे मार्ग उघडणार आहेत त्यांच्यापासून पळणं देखील आता तुम्हाला शक्य होणार नाही. पण याच वळणावर तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट कळेल, तुमचं आयुष्य बिघडत नाहीये, ते पुन्हा योग्य मार्गावर येते. जे काही तुटत आहे ते आधीच कमकुवत होतं आणि जे उभं राहत आहे ते तुमच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याचा तो एक पाया ठरणार आहे. हा व्हिडिओ इथे संपतो, पण कर्क राशीचा खरा प्रवास मात्र इथूनच सुरू होतो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.